नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपण गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये केलं आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं आवाहन घरामध्ये करतो आणि भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी आपण ज्येष्ठा गौरींचं आगमन करतो। तर आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत। आता वेध लागले आहेत आणि ओढ लागली आहे ते ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची। तर ज्येष्ठा गौरींचं आगमन कसं करायचं आहे, आवाहन कसं करायचं आहे, पूजन, महानैवेद्य आणि त्याचप्रमाणे विसर्जन, तर या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी आपण ज्येष्ठा गौरींचं आवाहन घरामध्ये करतो। तर ही गौराई म्हणजे गणपती बाप्पांची आई म्हणजेच पार्वती, म्हणजेच आपण लक्ष्मीचं रूप मानतो। यामधल्या ज्या दोन गौराई आहेत त्यामधली एक म्हणजे कनिष्ठा गौरी जी घरामध्येच असते आणि दुसरी म्हणजे ज्येष्ठा गौरी जिला आपण बाहेरून घरामध्ये आणतो। घरामधली जी मुख्य स्त्री आहे किंवा सुवासिनी स्त्री आहे तिने धान्यामध्ये गौराईचे मुखवटे ठेवायचे आहेत आणि आपण ज्या वेळेला आवाहन करणार आहोत तेव्हा 8 पावलेची रांगोळी म्हणजे 8 पाऊल आपल्याला काढायचे आहेत। त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचे पाऊल देखील आपल्याला काढायचे आहेत आणि त्या 8 ठिकाणी आपल्याला एक एक गव्हाचं तांब्या किंवा आपण ग्लास भरून ठेवू शकता गव्हाने आणि ते आपल्याला माप ओलांडत गौराईचं आगमन करायचं आहे। तर गौराईचं आगमन करताना हा संवाद करायचा आहे की गौरी आली कशाच्या पावलाने आली, तर धनधान्याच्या पावलाने आली। गौरी आली कशाच्या पावलाने आली, तर सुख समाधानाच्या पावलाने आली। गौरी आली कशाच्या पावलाने आली, तर ज्ञान विज्ञानाचे ठसे घेऊन आली। गौरी आली कशाच्या पावलाने आली, तर सुख समृद्धी म्हणत असताना एखादी प्लेट किंवा चमचा याने घंटानाद केला जातो किंवा घंटेने देखील घंटानाद केला तरी चालतो। त्यानंतर आपल्याला ह्या 8 पावलांच्या ठिकाणी गौराईचे 8 रूप जे आहेत त्याचं नाव घ्यायचं आहे। आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी आणि योगलक्ष्मी। तर अशा पद्धतीने आपल्याला गौराईचे जे रूप आहेत त्यांचा गौरव करायचा आहे, तिच्या रूपाचा गौरव करायचा आहे। हळदी कुंकू आपल्याला गौराईला लावायचं आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपण तुळशीजवळ आपण जिथे गौराईला ठेवणार आहोत त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे, समया लावायची आहे, छान असं सुशोभीकरण करायचं आहे आणि एकदम छान अशा शुद्ध अंतकरणाने आपल्याला गौराईचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे। जी मुख्य स्त्री आहे तिने जे गौराईचे मुखवटे आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत तसेच तुळशीपासून देवघरापर्यंत न्यायचे आहे। देवघर दाखवायचं आहे की आपलं किचन स्वयंपाकघर दाखवायचं आहे। त्यानंतर पूर्ण घरामधले गौराईंना घेऊन सगळीकडे जायचं आहे आणि आपल्या घराचं प्रवेशद्वार, त्यानंतर तुमच्याकडे जर का काही वस्त्र असतील तर गोठा दाखवायचा आहे। त्यानंतर तुमची कामधंद्याची जी जागा आहे किंवा एखाद्यांचं घरामध्ये ऑफिस असतं तर ते दाखवायचं आहे। त्यानंतर तिजोरी असं सगळीकडे नेऊन परत आपल्याला ज्या ठिकाणी लक्ष्मी बसवायची आहे, गौराई बसवायची आहे, ज्यांच्याकडे असे मुखवटे असतात ते मुखवटे बसवतात। पण बऱ्याच ठिकाणी असे देखील आहे की ज्यांच्याकडे मुखवटे नाही आहेत तर ते लोक जे मातीचे सुघट असतात त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ गच्च भरून त्यावरती नाणं सुपारी ठेवून करंडा ठेवून पूजा केली जाते। त्या देखील आपण लक्ष्मी स्वरूप किंवा आपण गौराई असं म्हटलं जातं। तर त्यांना देखील तुम्ही ब्लाऊज पीसने साडी नेसवू शकता। तर त्या गौराईंसाठी तुम्हाला सुपारी तुम्ही पिलवंड म्हणून किंवा जे त्यांची मुलं आहेत तर ते तुम्ही ठेवू शकता। काही ठिकाणी पानवट्यावरून 5 खड्यांची देखील आणून पूजा केली जाते, त्याला देखील आपण गौराईचं रूप म्हटलं जातं। उतरंड ठेवून देखील त्याच्यावरती मुखवटे बसवले जातात। काही ठिकाणी जे धान्य आहे त्या धान्याची रास ठेवून त्याच्यावरती देखील मुखवटे बसवले जातात। ठिकाणी कलश किंवा तांब्या फुलपात्र असं देखील मांडण्याची पद्धत आहे, गौराईचं स्वरूप आहेत। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महालक्ष्मी बसवण्याची पद्धत आहे किंवा त्यांच्या रूढी परंपरानुसार महालक्ष्मी आहे त्यांच्या घरी बसतात। तर फराळ नैवेद्य जो आहे तो आपल्या यथाशक्तीनुसार आपण महालक्ष्मींना दाखवायचा आहे। महालक्ष्मी ज्या आहेत त्या माहेरवासिनी आहेत किंवा माहेरी आलेल्या आहेत। आपण ज्येष्ठा गौरींचं आवाहन किंवा आगमन करणार आहोत त्या दिवशी शेपूची भाजी, भात, वरण, चपाती, आंबाडीची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो। दुसऱ्या दिवशी महानैवेद्य असतो, त्याच्यामध्ये पुरणपोळी, 16 भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, लोणची, ज्वारीच्या पिठाची आंबील किंवा फराळ हे सगळं काही तुम्ही दाखवू शकता। फराळामध्ये दिवाळीमध्ये जो आपण सगळ्या प्रकारचं फराळ करतो, बऱ्याच ठिकाणी 7, 9 असे फराळाचे प्रकार ठेवण्याची पद्धत आहे। तर फराळ तुम्ही दाखवू शकता आणि त्यानंतर महाआरती केली जाते। त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी गव्हाची खीर, दही, भात असा नैवेद्य दाखवला जातो। त्याचप्रमाणे दुसरे जे काही आपण प्रकार करणार आहोत तो रोजचा स्वयंपाक देखील आपण या दिवशी दाखवू शकतो। तर काही ठिकाणी ज्या शेवया असतात शेवयांची खीर आणि कान्होले आणि मोदक
स्वयंपाक आहे तो दाखवला जातो। तर त्या दिवशी तुम्ही एक लेकरवाळी स्त्री देखील म्हणजे सुवासिनी स्त्री जिला की मुलं आहेत अशी एक जेवू घालू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार 5 किंवा तुम्ही 1 देखील जेवू घालू शकता। त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला विडा दक्षिणा द्यायची आहे। दक्षिणामध्ये तुम्ही 500, 100 अशा दिवशी हळदी कुंकू देखील केलं जातं। बऱ्याच ठिकाणी घेण्याची पद्धत असते ज्यामध्ये 7, 9, 11 अशा गाठी घेतल्या जातात, ज्यामध्ये आघाडा दुर्वा किंवा फुलं जे आहेत ते फुलं घेतली जातात। त्यानंतर बेल तुळस देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। तर असे आपल्याला गाठी घ्यायच्या आहेत आणि त्या गाठी आपण काही ठिकाणी डोक्यावरती ठेवल्या जातात महालक्ष्मीच्या, काही ठिकाणी ओटीमध्ये ठेवल्या जातात। तर अशा पद्धतीने गाठी घेतल्या जातात। ज्या शेजारच्या आपल्या स्त्रिया आहेत त्यांना बोलावून एकमेकींच्या घरी जाऊन ह्या गाठी घेतल्या जातात आणि त्याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू असतं आणि जे काही आपण देखावा करतो किंवा जे काही आपण मांडणी केलेली आहे ते पाहण्यासाठी बायका येतात, स्त्रिया येतात, त्यांचं आपल्याला यथाचित तसं स्वागत करायचं आहे। महालक्ष्म्यांना आपल्याला फुलांच्या हाराने गजऱ्यांनी सजवायचं आहे। छान अशी रांगोळी काढायची आहे। त्यानंतर आपण दिवे देखील लावू शकता। छान असं आपल्याला सजावट करून गौराईचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे, त्यांचं पूजन करायचं आहे, मनोभावे त्यांची पूजा अर्चना आरती करायची आहे आणि त्यानंतर त्यांची पाठवणी करायची आहे। अर्थात पाठवणी ही जड पावलांनी आपल्याकडून होणार आहे, कारण की माहेरवाशीण ज्या वेळेला सासरी जायला निघते त्यावेळेला ती जड अंतःकरणाने जाते। तर तशाच पद्धतीने आपल्याला महालक्ष्मीचं विसर्जन देखील करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण गौराईचं आगमन, पूजन आणि विसर्जन करणार आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा। अशाच पद्धतीचे पूजेसंदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।